या घडीची महत्त्वाची बातमी आहे, कारण भाजपकडून राज्यसभेच्या जागांवर आजच शिक्कामोर्तब होणार आहे। आज रात्री भाजप कोर कमिटीची बैठक होतीये। वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडेल। राज्यसभेच्या भाजपच्या 4 नावांचा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवला जाणार आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, कोणाची वणी लागण्याची दाट चिन्ह दिसत आहेत? निश्चितच सध्या विनोद तावडेंसहित वेगवेगळ्या नेत्यांची नावं चर्चेमध्ये, त्याच्यामध्ये मग महिला आयोगाच्या अध्यक्ष राहिलेल्या विजया रहाटकर असतील किंवा भागवत कराड यांना पुन्हा संधी मिळणार का, हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सातत्याने केंद्रीय स्तरावरती वेगवेगळी कामगिरी बजावणाऱ्या, मग बिहार सारख्या राज्यामध्ये सातत्याने विजय मिळवून देणाऱ्या विनोद तावडे यांचं नाव सर्वात आघाडीवर आहे। मात्र आता यावेळी तरी विनोद तावडे यांची राज्यसभेच्या ठिकाणी वर्णी लागणार का, हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र 7 जागांसाठी ही निवडणूक होत असून बिनविरोध निवडणूक व्हावी असे भाजपचे प्रयत्न आहेत। म्हणून सध्या तरी 4 नावांचा प्रस्ताव आहे, तो केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवला जाईल। यामध्ये 6 जागा सध्या महायुती जिंकू शकते, त्यामध्ये 1 जागा शिवसेना तर 1 जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेला जाणार आहे। उरलेल्या 4 जागांवरती आज रात्री खलबतं होतील आणि याची एक अंतिम प्रस्ताव हा केंद्र नेतृत्वाकडे गेल्यानंतर केंद्राकडून त्यावरती शिक्कामोर्तब केलं जाईल। नागवी निश्चित। चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।